नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी भरली वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी असे पाव किलो वांगे घेतलेले आहेत। हे छान असे काटेरी ताजे ताजे वांगे आहेत। तेल, मीठ, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 मुठ्ठीभर शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे काळा मसाला आहे, घरगुती मसाला आहे, याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि 1 चमचा सुकं खोबरं घेतलेला आहे, लाल तिखट, 1 टोमॅटो आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक आणि कोथिंबीर आणि 2 कांदे घेतलेले, छोटे छोटे कांदे आहेत। या ठिकाणी 1 कांदा पण वापरू शकता। तर साहित्य पाहिलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू। आणि वांगे कापण्याची मी एक नवीन पद्धत तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पहिले आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी हे मसाला बनवून घेऊ। तर त्यासाठी हे सुकं खोबरं हे पण तव्यावर भाजून घेतलेलं आहे मी, आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले, तीळ पण भाजून घेतलेले आहेत। तर हे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, मी 2 चमचे वापरणार आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। आता हे असंच पाणी न टाकता हे सुक्कं वाटण करून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे। तर मिक्सरला मी हे वाटून घेतलेलं आहे, कोरडं वाटलेलं आहे। खूप जास्त असं पेस्ट पण वाटायचं नाही, थोडंसं असं भरड ठेवायची ती, म्हणजे मसाल्याची भाजी आपली छान होती आहे। हे असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि आता वांगे कापून घेऊ। तर वांगे मी नवीन पद्धतीने कापलेले दाखवणार आहे। तर त्यासाठी अगोदर हे वांग्याचे पूर्ण असे काटे काढून घ्यायचे, आणि तुम्हाला देठ पण जेवढा पाहिजे तेवढा ठेवायचा, बाकीचा कट करून घ्यायचा। हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सगळेच वांगे धुवून मिठाच्या पाण्यात टाकतात, पण माझ्या आजीचं म्हणणं आहे की असे वांगे जर पाण्यात चिरून टाकले ना तर वांग्याची चव जाते। याच्या अगोदर पण मी वांग्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे की मी वांगे असे डायरेक्ट कापून डायरेक्ट करत असते, पाण्यामध्ये नाही टाकत। तर हे असे पूर्ण वांगे मी असे कापून घेतलेले आहेत आणि काटे काढून घेतलेले, त्याचे वरचं हे फक्त काटे काढलेले आहेत। तर आता आपण हे असे ह्या वांग्याचे 4 भाग करायचे, आणि आपण असं जरी कापलं तरी आपल्याला वाटते आतमध्ये किडकं नाही, पण कधी कधी ह्या फोडीच्या आतमध्ये सुद्धा वांगं किडकं असते। तर ह्या फोडींना पण असं इथून असं हे कट करून घ्यायचं, म्हणजे असं हातानेच करायचं, चाकूनी नाही करायचं। ते झालेलं आहे कट असं। आणि एकतर पूर्ण वांग्यामध्ये मसाला पण जातो आणि वांगं लवकर पण शिजतो ह्या पद्धतीने जर तुम्ही वांगे कापले तर। आता ह्यामध्ये काय करायचं, थोडंसं अगोदर मीठ भरायचं, कारण आपण जेव्हा वांग्याची रस्सा भाजी खातो ना तर वांगं समोरचा मसाला आहे तो तेवढं छान लागते, पण पाठीमागचं पानचट वांगं लागते। त्याच्यासाठी थोडंसं बुडाला मीठ भरून घ्यायचं, म्हणजे शेवटपर्यंत वांगं चविष्ट लागतो। आता यामध्ये हे मसाला भरणार आहे, बिलकुल म्हणजे काळं पडत नाही, काही नाही, झटपट तयारी करायची। आणि वांग्याची ही अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान भाजी होते। तर आता याच पद्धतीने मी हे बाकीचे वांगे असेच कापून यामध्ये मसाला भरून घेते। थोडंसं मीठ भरायचं, जास्त नाही भरायचं, आणि पूर्ण असे हे पॅक करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आणि ह्या साईडला कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं एखादा चमचा जास्त घ्यायचं, म्हणजे रेग्युलर भाजीला आपण 1-2 चमचे टाकतो, तर थोडंसं 1 चमचा जास्त टाकायचं। आता त्यामध्ये 1 चमचा थोडीशी मोहरी टाकायची, जास्त पण नाही टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकणार आहे।
आता मोहरी तडतडलेली आहे, त्यामध्ये आता जिरं टाकणार आहे। जिरं टाकलं की आता यामध्ये हे अद्रक लसूण कुटून घेतलेलं आहे हे टाकणार आहे। अद्रक लसूण छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। आता त्यामध्ये हे बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या वेळेला गरम मसाले पण वापरू शकता, दालचिनी, लवंग, मिरे मी नाही वापरलेले। कांदा पण छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। रंगावर झालेला आहे। आता यामध्ये मी टोमॅटो चिरलेला टाकणार आहे। टोमॅटो पण 1 मिनिटभराचा परतून घ्यायचा। तर टोमॅटो पण परतलेला आहे। आता यामध्ये मी आपण हे मसाल्यात भरलेले वांगे टाकणार आहे। असे लगेच करते वेळेस जर तुम्ही कापून ठेवले ना, नाही पडत काळे आणि भाजी पण खूप छान टेस्टी होते। ते असे वांगे टाकून घेतलेले आहेत। आता वांगे पण असे तेलावर छान एकदा परतून घ्यायचे। आणि कमी गॅसवर मी आता 2 मिनिट अशी वाफ देणार आहे या वांग्यांना। दोन मिनिट अशी मी वाफ देऊन घेतलेली आहे वांग्यांना। वांग्याचा बघू शकता कलर बदललेला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता हे असं उरलेलं हे पूर्ण मसाला टाकून घ्यायचा। आता यामध्ये मी गरम पाणी वापरणार आहे। गरम पाणीच वापरायचं, कधी पण थंड पाणी नाही वापरायचं। एक तर भाजीला छान तरी पण येते आणि म्हणजे चविष्ट भाजी होते। थंड पाणी वापरलं तर ती पूर्ण त्याची चव जाते भाजीची। तर थोडंसं पाणी टाकून अगोदर पूर्ण हे ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जास्त नाही वापरलेलं। आता थोडंसं परत 3-4 मिनिट असं कमी गॅसवर झाकून ठेवायचं। तर अशी 2-3 मिनिट अशी भाजी शिजून घेतलेली आहे। बघू शकता किती छान मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला। तुम्ही अशी सुक्की पण भाजी खाऊ शकता, ही अशी पण खूप छान चविष्ट लागते ही भाजी। आणि वांग पण नरम झालेलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे। तुम्हाला जर अशीच खाऊ शकता आणि पाण्याचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। तर या ठिकाणी मी 1 ग्लास असं पाणी टाकणार आहे या भाजीला। तर छान असे आता 2 मिनिट, आता वांगे शिजलेलेच आहेत, खूप जास्त वेळ नाही शिजवायचे आता। आणि थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण मीठ आपण अगोदर मसाल्यामध्ये पण टाकलेलं आहे। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता 1 मिनिटभर शिजून घेणार आहे। तर परत असं 2-1 मिनिट मी असं शिजून घेतलेली आहे। मस्त छान अशी भाजी तरी आलेली आहे। भाजी रेडी झालेली आहे। खूप छान असा सुगंध येत आहे भाजीचा। एकदा ही भाजी करून बघा, नक्की घरच्यांना आवडेल। तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता। अतिशय खूप छान चविष्ट अशी भाजी होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तयारच झालेली वांग्याची भाजी। आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, तर मस्त झालेली आहे। तर वांग्याची रस्सा भाजी अशी तयार झालेली आहे। नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।